ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दिनांक 29 जानेवारी 2026ला मनमाड पोलीस स्टेशन येथे ईदगाह 380 मनमाड या ठिकाणी राहणाऱ्या सीमा बगाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनमाड नगर परिषदेमध्ये संजय बहोत, शुभम बहोत, प्रज्ञान बहोत, सोनू बहोत सर्व राहणार जगा यांनी सीमा बगाडे यांच्या नात्यातील असलेल्या निहाल बगाडे, अमित बगाडे आणि विनीत बगाडे या तिघांना विनाकारण अमानुषपणे मारहाण करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असून सदर प्रकरणाची तक्रार मनमाड पोलीस स्टेशन येथे दाखल होताच जखमी झालेल्या निहाल, कुणाल आणि अमित या तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असता सदर प्रकाराची नोंद होताच घडलेला प्रकार जखमी झालेले निहाल, कुणाल आणि अमित बगाडे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली असून सदर मनमाड शहरात ठेकेदार संजय बहोत, प्रज्ञान बहोत हे सफाई कामगारांवर वेळोवेळी दादागिरी करून दहशत निर्माण करत आहे. तरी अशा जीवघेण्या ठेकेदारांपासून तेथील कामगारांच्या जीवास धोका असून मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होऊन देखील पोलिसांनी घटनेची दखल न घेता आरोपी हे मोकाट फिरत असून साधी समज देखील आरोपींना दिली नसल्याने अखेर मारहाण झालेल्या युवकांनी प्रसार माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया देऊन मनमाड शहर पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे. अमित गजेंद्र बगाडे, माझ्या भावाची रात्री भांडणं झाली. मी तिकडे गेलो सोडवायला. तो माझ्यावर पण संजू बोतने, आदी बोत, संजू बोत, ते प्रज्ञान बोत यांनी माझ्यावर रॉड बीड टाकले डोक्यात. माझ्या डोक्यात टाके पडले. नरेंद्र बगाडे, मी घंटागाडी कर्मचारी आहे. मी ना कबड्डी खेळायला चाललो होतो. मग अर्ध्या रस्त्यात तो माझा ठेकेदार आणि त्याचे ते मुलगा होते दोघं. त्यांनी तिघांनी मिळून मला मारलं रॉडानी आणि ते माझे भाऊ लोक आले सोडासोडी करायला. यांना पण त्यांनी रॉडानी मारलं. ते संजू बोत, संजय बोत आणि त्यांची मुलगी पण ते प्रज्ञान बोत हे 2-3 जण होते आणि ते सोनू बोत पण होता आणि ते माझा भाऊ अमित बगाडे याला पण त्यांनी मारलं नाही का. मागच्या साईडला 3-4 रॉड मारले आणि हा माझा लहाना भाऊ याला पण हाताला मारले आणि ते पायाला पण मारलंय. ते दोघं फ्रॅक्चर याचे हे पण हराडलं आणि आपला वाद होतच नाही. फक्त आम्ही हेच गेलं म्हणलं पगार कधी देणार आहे तुम्ही. 2 महिने झाले होते पगार नव्हतीच. केलं तर नव्हतं नाही. मग ते म्हणलं काय म्हटले पगार देत नाही आम्ही, नंतर पाहू म्हणे तुमचं म्हणे.